एव्हरीवन, वेलकम टू प्रीतीज ब्लॉग. सो नाईट शिफ्ट करून मी 3 वाजता घरी आली आणि आता सगळा पसारा पडला. आता वाजलेत 1. सकाळी आमचे आहो कामाला गेले, सोनू कामाला गेली आहे, माझी बहीण. पण टाइमपास केला आम्ही थोडासा. ते 10:30 वाजता गेल्याच्या नंतर मी रील्स वगैरे थोडी बघत होती, एडिटिंग वगैरे करत होती. सो मला टाइम नाही भेटला व्हिडिओज वगैरे बनवायला. सो मी आता स्टार्ट केलंय. आता मी सगळा पसारा आवरणार आहे. भांडी आहेत रात्रीची, ती घासेल. वॉशिंग मशीन लावायची आहे, ती लावेल. अँड देन भाज्या मी कालच घेऊन आलेलो. सो भाजी चपाती वगैरे बनवलं, कारण की 2 तासात मला कसं पण करून आवरायचं. ऍटलीस्ट 4 वाजेपर्यंत माझी सगळी कामं झाली पाहिजेत. लेट्स सी, लेट्स स्टार्ट. हिअर वी गो. कचरा काढून मस्त असा किचन साफ करून घेतलेला, अंडी घासून झालेली आहे, ऑलमोस्ट कपडे धुवून झालेली आहेत. सो मस्त मी अशी फ्रेश झालेली, आंघोळ झालेली आहे. आणि आता आपण करूया देवपूजा. आपली देवपूजा आता झालेली आहे. सो माझं आता काम आवरून झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत जेवण बनवायला. आमच्या संध्याकाळी येतील तर त्यांना जेवण पाहिजे ना बनवलेलं मस्तपैकी. सो लेट्स गो. एकीकडे मी भात ठेवलंय आणि एकीकडे मी चाय ठेवलंय, कारण की चाय हा झालाच पाहिजे. चला चाय प्यायला. त्याचं कालवण रेडी आहे. मी मळून घेऊन ते 10-15 मिनिटं ठेवले मुरत. इथे आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत. इथे मी वांग्याची कापं घेतली आहे, 2 वांगी घेतलेली आहेत आणि ती आपल्याला ऍड करून मीठ आणि मसाला लावून वांग्यांना थोडा वेळ साईडला ठेवायचा, 5-10 मिनिटं. सो ही वांगी जी आहेत असं घेऊन तांदळाच्या पिठामध्ये असं लावून हे तेलामध्ये असे सोडायचे. सो एक एक करून मी सगळे सोडते आणि झाल्यावरती तुम्हाला दाखवते. तर क्रिस्पी असे वांग्याच्या चकत्या तयार आहे. तुम्ही नक्कीच ही. माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे. आता मी रेडी होते म्हणजे ऑफिसला जायला. सगळं माझं जेवण वगैरे बनवून झालंय आणि आता फक्त माझ्याकडे 5 मिनिटं आहेत निघायला, कारण की खूप जास्त उशीर झाले आणि रोज लेट लॉग इन लागतंय. सो मी आता जेवते आणि मग व्हिडिओ बनवते. बाय. बस अशी रेडी होऊन निघाली आहे. सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. Do like, share and subscribe to my YouTube channel for daily vlogs.